25 महिलांशी लग्न करून फसवणूक करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे। नालासोपारा पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे। फिरोज नियाज शेख असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे। नालासोपाऱ्यातील महिलेच्या तक्रारीवरून हे प्रकरण आता उघडकीस आलंय। महिलांना फसवणाऱ्या लखोबा लोखंडेला आता अटक करण्यात आली। फिरोज शेखने पुणे, मुंबई, वसई विरार, उत्तर प्रदेश, गुजरात यासह अन्य राज्यातील महिलांची फसवणूक केली। तसंच त्याने पुण्यातील 4 महिलांशी लग्न केल्याचं उघड झालंय। आरोपीने 7 वर्ष तुरुंगवास ही भोगल्याची माहिती आता समोर आली। शादी.com या संकेतस्थळावरील विधवा महिलांना हेरून त्यांची ओळख वाढवून त्यांना लग्नाच्या बेडीत अडकवून त्यानंतर काहीतरी बहाणा दाखवून त्यांची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करून हा आरोपी फरार होत होता। नालासोपारा पोलीस ठाण्यात एक फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे। त्या गुन्ह्यामध्ये फिरोज शेख यांनी त्या महिलेशी शादी.com या संकेतस्थळावर ओळख करून तिच्याशी आपले लग्न झाले हे लपवून तिच्याशी लग्न केले आणि तिच्याकडून कार घेण्यासाठी व लॅपटॉप घेण्यासाठी जवळजवळ 6,50,000 रुपये घेऊन तो पळून गेला होता। त्याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता। या गुन्ह्यामध्ये आरोपीला ट्रॅप लावून आम्ही कल्याण येथून अटक केलेला आहे। त्याच्या अटकेमध्ये आम्हाला जवळजवळ 3.5 लाखाचा मुद्देमाल, त्यामध्ये चेकबुक, महिलांचे ATM कार्ड, आधार कार्ड, पॅन कार्ड, 6 मोबाईल फोन्स असा मुद्देमाल आम्हाला मिळालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।